सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले आहे की गैरहजेरीमुळे दावा रद्द करणे हे स्वतःहून दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 11 अंतर्गत रेस जुडिकेटा म्हणून लागू होऊ शकत नाही, कारण असा दावा रद्द करणे हा गुणवत्तेवरील निर्णय नसतो. नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. न्यायालयीन अंमलबजावणीच्या कारवाईतून उद्भवलेल्या एका दिवाणी अपिलाची सुनावणी करत होते, ज्यामध्ये हा मुद्दा होता की पूर्वीचे दावे गैरहजेरीमुळे रद्द झाल्याने त्याच मालमत्तेसंबंधित नंतरच्या दाव्यावर निर्णय देण्यास अडथळा येतो की नाही. मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. त्यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवलेले आहे की आम्ही अपीलीय न्यायालयाच्या त्या युक्तिवादाशी सहमत होऊ शकत नाही, ज्याला नंतर उच्च न्यायालयाने दुजोरा दिला आहे. डिफॉल्टमुळे दावा फेटाळणे हे स्वतःचा दिवाणी प्रक्रिया संहितेचा कलम 11च्या अर्थानुसार रेस जुडिकेटा म्हणून कार्य करेल आणि अपीलकर्त्यांनी अंमलबजावणीसाठी सुरू केलेल्या कारवाईच्या निर्णयाला प्रतिबंध करेल. कलम 11 असे प्रतिपादन करते की प्रकरणाची सुनावणी होऊन अंतिम निर्णय झालेला असावा. गैरहजेरीमुळे दावा फेटाळणे हा गुणवत्तेवरील निर्णय नसल्यामुळे त्याला साधारणपणे अंतिम न्यायनिर्णय मानले जाऊ शकत नाही, जेणेकरून दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 11ची कठोर अंमलबजावणी होईल, असे खंडपीठाने पुढे म्हटले आहे. अपीलकर्त्यांनी एका स्थावर मालमत्तेच्या संदर्भात विशिष्ट पूर्ततेसाठी दाखल केलेल्या दाव्यातून हा वाद निर्माण झाला, ज्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. अंमलबजावणीच्या कार्यवाही दरम्यान तृतीय पक्षांनी स्वतंत्र विक्रीपत्राच्या आधारे स्वतंत्र मालकी हक्क सांगून ताबा देण्यास विरोध केला. अपीलकर्त्यांनी यापूर्वी त्या विक्रीपत्रांना आव्हान देणारे दावे दाखल केले होते, परंतु दोन्ही दावे गैरहजेरीमुळे फेटाळण्यात आले आणि त्याचा ताबा पुनःस्थितीत करण्यात अर्जही अयशस्वी ठरले. अंमलबजावणीच्या न्यायालयाने तृतीय पक्षांचे आक्षेप फेटाळले आणि असे मानले की वैध मालकी हक्क प्रस्थापित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. तथापि अपील न्यायालयाने हा निर्णय उलटला आणि असे मानले की पूर्वीचे दावे रद्द करणे हे अंतिम मानले जाईल आणि अपीलकर्त्याने स्वतंत्र दावा दाखल केला पाहिजे. उच्च न्यायालय या मताला दुजोरा दिला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे अपील दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाचे निरीक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीलाच अपील न्यायालयात आणि उच्च न्यायालयाचा हा युक्तिवाद फेटाळला की गैरहजेरीमुळे दावे रद्द करणे रेस ज्युडिकेटा म्हणून लागू होईल. त्यात असे म्हटले की कलम 11 नुसार प्रकरण ऐकले जाऊन त्यावर अंतिम निर्णय झालेला असणे आवश्यक आहे. तसेच गैरहजेरीमुळे दावा फेटाळणे हे साधारणपणे अंतिम न्यायनिर्णय मानला जाऊ शकत नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की रेस ज्युडिकेटासाठी गुणवत्तेवर निर्णय होणे आवश्यक आहे आणि केवळ खटला न चालण्यामुळे खारिज करणे ही अट पूर्ण करत नाही. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 11चा अर्ज फेटाळता न्यायालयाने सार्वजनिक धोरणात रुजलेल्या व्यापक तत्वांचे परीक्षण केले व त्यात नेमोडेबिट बीस वेक्सरी या तत्वाचा संदर्भ देण्यात आला आणि स्पष्ट केले की गुणवत्तेवर निर्णय नसताना जर एखाद्या पक्षाला पूर्वी मुद्दे मांडण्याची संधी मिळाली होती, परंतु त्याने तसे न करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला ते मुद्दे पुन्हा उपस्थित करण्यापासून रोखले जाऊ शकते. न्यायालयाने यावर जोर दिला की हे तत्व स्ट्रिक्ट रेस ज्युडिकेटाच्या स्वतंत्रपणे कार्य करते आणि एकाच कारणावरून वारंवार होणारे खटले टाळणे हा त्याचा उद्देश आहे. न्यायालयाने या वस्तुस्थितीची नोंद घेतली की अपीलकर्त्यांनी स्वतःच्या प्रतिवादीच्या मालकीच्या हक्काला आव्हान देणारे पूर्वीचे दावे दाखल केले होते, परंतु गैरहजेरीमुळे ते दावे फेटाळण्यास परवानगी दिली. असे निरीक्षण नोंदवण्यात आले की ही कारवाई विवादाच्या केंद्रस्थानी होती आणि ती पुढे न चालवल्यामुळे फेटाळले. ही एक महत्वपूर्ण परिस्थिती होती. न्यायालयाने असे मानले की एकदा एखाद्या पक्षाने कारवाई सुरू करून ती सोडून दिल्यावर तो नंतर अंमलबजावणीसारखा पूरक कारवाईमध्ये
तेच मुद्दे पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. न्यायालयाने दिवाणी प्रक्रियेच्या संहितेचे आदेश 9 नियम 8 अन्वये खारिज करण्याचे परिणाम आणि आदेश 9 नियम 9 अन्वये असलेल्या प्रतिबंधाचे देखील विश्लेषण केले. जो प्रतिबंध डिफॉल्टमुळे खारिज झाल्यानंतर त्याच कारणामुळे नवीन दावा दाखल करण्यास मनाई करतो. त्यात पुढे दिवाणी प्रक्रिया संहितेचे आदेश 23 नियम 1 मधील तत्वांचा संदर्भ देण्यात आला आणि यावर जोर देण्यात आला की पूर्वीची कारवाई सोडून दिल्यावर कोणताही पक्षकार त्याच विषयावर न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा वारंवार वापर करू शकत नाही. अपीलकर्त्याच्या वर्तनाचा न्यायालयाने तीव्र शब्दात निषेध केला आणि असे निरीक्षण नोंदवले की त्यांना तेच मुद्दे पुन्हा उपस्थित करण्याची परवानगी देणे हे प्रक्रियेचा गैरवापर ठरेल. न्यायालयाने पुनर्विचार केला की एकदा पक्षकार केवळ अंमलबजावणीमध्ये फायदा मिळवण्यासाठी आपल्या सोयीनुसार न्यायिक प्रक्रियेचा वापर करून आणि गैरसोयी झाल्यावर त्याचा त्याग करून बेपरवाईने वागू शकत नाही. न्यायालयाने हे देखील अधोरेखित केले की दुरुस्तीपूर्वीच्या स्वरूपानुसार विशेष अंमलबजावणीचा दिलासा हा विवेकधीन आणि न्याय विचारधारांवर आधारित होता. असे निरीक्षण नोंदवण्यात आले की न्याय दिलासा द्यावा की नाही हे ठरवण्यासाठी अपीलकर्त्याचे वर्तन ज्यामध्ये पूर्वीची कारवाई पुढे न चालवणे आणि आवश्यक पक्षकारांना सामील न करणे याचा समावेश आहे हे संबंधित होते. निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की जरी डिफॉल्टमुळे दावा रद्द झाल्यास दिवाणी प्रक्रियेच्या संहितेच्या कलम 11 अंतर्गत रेस जुडिकाटा लागू होत नसला तरी अपीलकर्त्याने पूर्वीची कारवाई सोडून दिल्यामुळे ते दिलासा मिळण्यास अपात्र ठरतात. अपील न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या तर्कावर आधारित अंतिम निष्कर्षाला कायम ठेवत न्यायालयाने अपील फेटाळून लावले आणि हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच असे नमूद केले की अपीलकर्त्यांना अंमलबजावणीच्या कारवाईमध्ये तेच मुद्दे पुन्हा उपस्थित करण्यास मनाई आहे. केसचं नाव आहे शारदा संधी आणि ORS व्ही आशा अग्रवाल आणि ORS सुप्रीम कोर्ट. मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.